बारामतीत आमदार रोहित पवारांचा पीए अजित दौशावतारे यांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू रुईमधील साई गणेश नगर येथे फॉरेन्सिक टीमकडून तपासणी। मुलीची हत्या की आत्महत्या तपासू। भुलेश्वरच्या राजाची गणपती मूर्ती कोसळण्याबाबतचा घटनेचा प्राथमिक अंदाज समोर। मूर्तीच्या पाठीमागच्या बाजूला असणारे वेल्डिंग तुटल्यामुळे दुर्घटना घडल्याचा अंदाज। रस्त्यावरील खड्ड्यामुळे मूर्ती कोसळल्याचा स्थानिकांचा दावा। पोलिसांकडून अपघाती मृत्यूची नोंद। भुलेश्वर गणपती दुर्घटनेमध्ये मृतांच्या कुटुंबियांना मंत्री आशिष शेलारांच्या मदतीचा हात। मृतांच्या कुटुंबियांना वैयक्तिक 5 लाखांची तर जखमींना 1 लाखांची मदत जाहीर। भुलेश्वरच्या राजाची गणपती मूर्ती कोसळल्याने मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवसे यांचा मृत्यू। गिरगाव ते चंदनवाडी स्मशानभूमी संकेत यांची अंत्ययात्रा। संकेत नेवसे यांच्या अंत्ययात्रेत मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार आणि स्थानिकांची उपस्थिती होती। मुंबईच्या गिरगावातील अनेक मंडळांकडून आजचा आगमन सोहळा रद्द। भुलेश्वर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळाचा निर्णय। अनेक मंडळांकडून शांततेत बाप्पाचं आगमन करण्याचा निर्णय। अंगणवाड्यांमधील पोषण आहाराची तपासणी करा। अंगणवाडी सेविकांच्या संघटनांची एफडीएकडे मागणी। विद्यार्थ्यांसाठीचा हा आहार गुरही खात नाहीत अशी तक्रार। तर शालेय पोषण आहाराच्या दर्जात लक्ष घाला, जयंत पाटील यांची हे एक्स पोस्टद्वारे एफडीएकडे मागणी। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बीकेसी क्लबचा फूड बिझनेस परवाना एफडीएकडून तात्पुरता निलंबित। त्यामुळे क्लबमधील खाद्यपदार्थ, पेय आणि रेस्टॉरंट सेवा बंद राहणार, मात्र जिम, स्विमिंग पूल आणि क्रीडा सुविधा सुरू राहणार। चिंचवडमध्ये तुकाराम मुंडे यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रामकृष्ण मोरे प्रेक्षकगृहासमोरील खाऊ गल्ली बंद। गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेतल्याची माहिती। वयात महत्त्वाच्या टॉप 9 जनगणनेमध्ये ओबीसींच्या स्वतंत्र राखण्यासाठी सकल ओबीसी महामोर्चाकडून 1 सप्टेंबरपासून आंदोलनाचा इशारा। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 25 ऑगस्टला मुंबईत राज्यस्तरीय बैठक। यावेळी गृह मंत्रालयाच्या राज्यपत्रांविरोधात याचिकाही दाखल केली जाणार। खाण्याची आणि व्यावसायिक वापराची साखर वेगळी करा, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मागणी। वाढत्या साखर दरावर राज्य सरकारचा केंद्राला प्रस्ताव। खाण्यासाठी साखरेचा स्वतंत्र कोटा ठेवून दर कमी ठेवण्याची मागणी। तर बिस्किट, शीतपेयांसह व्यावसायिक वापरासाठी साखरेचे दर वेगळे ठेवण्याचा प्रस्ताव। सोलापूर जिल्ह्यामध्ये यंदा पावसाची दडी। ऑगस्टमध्ये या दशकातील सर्वात निच्चांकी पावसाची नोंद। जिल्ह्यातील 96% पेरण्या पूर्ण, मात्र पावसाची हजेरी नसल्याने दुबार पेरणीचं संकट। जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरी 108 मिलीमीटरपेक्षा कमी पावसाची नोंद। भोरच्या कापूरहोळ परिसरामध्ये पुणे सातारा महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको। सुप्रिया सुळेंच्या आंदोलनाला पाठिंबा। भोगवली गावामध्ये होऊ घातलेल्या हाय व्होल्टेज सबस्टेशनचा प्रकल्प रद्द करण्याची मागणी। परभणीमध्ये गुरुवारी झालेल्या नर्सिंगचा पेपर फुटला। जीएनएम प्रथम वर्षाचा पेपर व्हॉट्सअप ॲपच्या माध्यमातून व्हायरल केल्याची घटना। पर्यवेशिका आणि तिच्या बहिणीविरोधात गुन्हा दाखल। कल्याण पूर्वेमध्ये रुग्णाच्या मुलाकडून डॉक्टरला मारहाण। भानुज्योत हॉस्पिटलच्या डॉक्टरला मारहाण केल्याची घटना। रुग्णाला औषध कसं द्यायचं हे सांगताना रुग्णाच्या मुलानं अरेरावी केली। कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून तयारीला वेग। महाव्यवस्थापकाकडून देवळाली नाशिक रोडसह 5 महत्त्वाच्या स्थानकांची पाहणी। गर्दीचं नियोजन, प्रवासी सुविधा आणि सुरक्षेला रेल्वेनं प्राधान्य। कराडमध्ये मराठी भाषा विभागाच्या वतीनं साहित्यिकांसोबत संवाद आणि आढावा बैठक संपन्न। मंत्री उदय सामंतांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मराठी भाषा समृद्धीवर चर्चा। यशवंतराव चव्हाणांच्या नावानं अनुवाद समिती सुरू करण्याची सामंतांची घोषणा। उत्पादनातील घट आणि वाहतूक खर्च वाढल्यानं सुकामेवा महागला। बदाम, पिस्त्याच्या दरामध्ये किलोमागे 300 रुपयांपर्यंत वाढ। पुण्याच्या गुलटेकडी मार्केट यार्डामध्ये बदाम आणि पिस्त्याची आवक निम्म्यावर।